हजारो वर्षापासून मुनी सांगतात की प्रत्येक मानवाने काम, क्रोध, द्वेष, लोभ, मोह आणि गर्व इत्यादी गोष्टीचा त्याग करावा. त्यांच्या या विधानाचे मी वैद्यकीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणार आहे. आता सर्वांना माहीत झाले आहे की शरीर शक्ती किंवा ऊर्जेद्वारे चालते. म्हणजेच शरीराच्या सर्व क्रिया जसे बोलणे, सांगणे, ऐकणे, पाहणे, विचार करणे, निर्णय घेणे, ओळखणे इत्यादी गोष्टी या ऊर्जेद्वारेच चालतात. म्हणूनच ऊर्जा तयार करण्यासाठी निर्माणकर्त्यांनी किंवा परमेश्वराने हाडामासाचे शरीर दिले आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाद्वारे अन्न, पाणी, हवा इत्यादी गोष्टीचा वापर करून ऊर्जा तयार केली जाते. हीच ऊर्जा शरीराचे सर्व कामे करण्यासाठी वापरली जाते. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराची सर्व कामे सामान्य चालावी म्हणून तशी शरीरामध्ये व्यवस्था करून ठेवली आहे. त्याकरिता शरीरामध्ये अंतर्स्राव आणि बाह्यस्राव ग्रंथी निर्माण केल्या आहेत. ग्रंथी म्हणजे विशेष पेशीपासून बनलेले मांसाचे गोळे किंवा गाठ होय. प्रत्येक ग्रंथीपासून पाझरणारा किंवा स्त्राव होणाऱ्या रसामध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये हार्मोन्स म्हणतात ते निर्माण होत असतात. याच हार्मोनद्वारे शरीराच्या सर्व क्रिया सामान्यपणे चालतात. जसे नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वास, रक्तदाब, रक्तातील साखर इत्यादी. परंतु या ग्रंथी काही कारणामुळे जसे काम, क्रोध, द्वेष, लोभ, मोह, मद इत्यादीमुळे उत्तेजित होतात. त्यामुळे त्यांच्याद्वारे होणारा रासायनिक पदार्थाचा किंवा हार्मोनचा स्त्राव वाढतो. म्हणून शरीराचे सामान्य कामे असामान्य होतात. म्हणजे नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वास, रक्तदाब, रक्तातील साखर इत्यादी वाढणे, थरकाप सुटणे, घाबरटपणा होणे, बोबडे बोलणे, अस्वस्थ वाटणे, मुंग्या येणे, अशक्त वाटणे, उलटी होणे, घाम येणे, हार्ट अटॅक येणे, पक्षाघात किंवा अर्धांगवायू होणे, बेशुद्ध होणे इत्यादी गोष्टी घडतात. कधीकधी मृत्यूसुद्धा होतो. यावरून हे सिद्ध होते की मुनीने सांगितलेले विधान 100% सत्य आहे. त्यांनी मानवी शरीराचा त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या अनुभवावरून सखोल अभ्यास केला. त्यांना माहीत होते की निर्माणकर्त्यांनी जे मानवी शरीर निर्माण केले ते बाह्यदृष्ट्या सर्वांचे सारखे वाटत असले तरी अंतर्गतदृष्ट्या ते अनंत प्रकारे वेगवेगळे आहे. शिवाय निर्माणकर्त्यांनी
प्रत्येक गोष्टीवर मर्यादा घातली आहे. मर्यादा ओलांडता येत नाही, अन्यथा जीवन दुःखमय होते. मानवी जीवन आनंदी व समाधानी राहावे म्हणून मुनींनी विशिष्ट जीवनशैली तयार केली आणि त्याप्रमाणे मानवास वागण्याचा उपदेश केला. हीच गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यावी व त्याप्रमाणे वागावे. आजचे विज्ञान युगसुद्धा जगभर त्याच जीवनशैलीचा अवलंब करण्यास सांगत आहे. म्हणून मानवांनी काम, क्रोध, द्वेष, लोभ, माया, गर्व इत्यादी गोष्टीचा त्याग करावा. त्या निर्माणकर्त्याला अनंत अनंत कोटी प्रणाम करतो. त्या मुनींना कोटी कोटी प्रणाम आणि जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना प्रणाम करतो आणि थांबतो.